वातावरण आज निर्माण केलं गेलं या संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून. या शिवडी विधानसभे क्रिकेटमधील आणखीन एक मानाचा तुरा या शिरपेचा रोवणारी स्पर्धा, अर्थात तुम्हा सर्वांची लाडकी, हक्काची, मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे गेली कित्येक महिने आपण आतुरतेने वाट पाहून त्या स्पर्धेची आज पहिली मॅच चालू व्हायला काही क्षण लागणार आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी मात्र आपण सर्वच जण उत्सुक होतो. आपण सर्वांनीच मात्र गेले ऑक्शन झाल्यापासून कित्येक दिवस या स्पर्धेची वाट पाहिली आणि तो क्षण आज मात्र उजाडलाय. खऱ्या अर्थाने मात्र आज गुढीपाडव्यासारख्या एका शुभ मुहूर्तावरती, हिंदू नववर्षाच्या या शुभ मुहूर्तावरती आज मात्र या स्पर्धेला आज आपण सुरुवात करत आहोत. आणि या सुरुवात स्पर्धेची होत असताना मात्र आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ज्या गणरायाला वंदन करून करतो, अशा या गणरायाला वंदन करून आज मात्र असं साकडं घालूया की पुढील 4 दिवस जे काही या स्पर्धेचे आहेत ते या स्पर्धेमध्ये सुरळीतरित्या पार पडावे, शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा पार पडावी, कोणतंही गालबोट लागू नये, कोणताही अपघात मैदानावर होऊ नये अशी प्रार्थना आपण गणरायाकडे करूया. आणि आज मात्र या SVPL अर्थात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026च्या या स्पर्धेला करूया. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दयासागरा, अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि जशी या पहिल्या मॅचच्या पहिल्या डाबाला सुरुवात होते मात्र मायक्रोफोन वरती आपला आवाज मात्र आपण ऐकत आहात, तो आपल्या शिवडी विधानसभेचा आणखीन एक गोड आवाज माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा. धन्यवाद. तर या स्पर्धेला आता सुरुवात होते. श्री दत्त कृपा 11 एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सियासारा 11 प्रथमेश पवार या संघाचा आयकॉन खेळाडू आणि सुशांत गुरवला जर आपण पाहिलं तर श्री दत्त कृपा 11 या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली. स्पर्धेला सुरुवात, पहिला बॉल. लकी शेख स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश पवार, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश मयेकर. स्पर्धेला सुरुवात, पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्क्वेअर लेगची दिशा निवडली आणि पहिल्याच बॉलवर मिळतील धावा 4. आलाय चौकार. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला चौकार प्रथमेश पवार यांच्या बॅटमधून 4 धावा धावफलकावर झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. 2 प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला प्रथमेश पवार आहे, दुसऱ्या बाजूला प्रथमेश मयेकर आहे. हो यावेळेला कव्हरची दिशा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फिल्डिंग, डीप मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत, एक धाव कंप्लीट केली आहे आणि धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावर 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड, 5 धावा धाव फलकावर झालेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. यावेळेला चांगला बॉल उसळी घेणारा पाहायला मिळाला, थोडीशी चेंडूने उसळी घेतली होती. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, बॉल झालाय गोल, मिळतील धावा 6. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार प्रथमेश मयेकरच्या बॅटमधून.
लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. नाव आहे प्रथमेश मयेकर. सिक्सर. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा गोलंदाजाने खर्च केलेत. महागडे षटक. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचलला. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र सिंगल, तिसरा चेंडू डॉट आला आणि त्यानंतरच्या तीनही चेंडूंवरती षटकार ठोकलेत प्रथमेश मयेकरने. धावा झाल्या धाव फलकावर 23 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात टीम सियासारा 11 संतोषजी झगडे यांचा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला आपण पाहिलं तर संघ आहे श्री दत्त कृपा, संकेत देवरुखकर असे हे संघ मालक आपल्याला पाहायला मिळते. ते संपूर्ण स्पर्धेमध्ये षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल. हे दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. दर्शील साळगावकर कडे चेंडू सुपूर्त केलाय. चांगला गोलंदाज आहे. लेदर क्रिकेट देखील चांगला दर्जाचा खेळत असतो. जेव्हा जेव्हा या खेळाडूला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून दाखवलंय दर्शील साळगावकरने आणि तोच आता हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या महासंग्रामामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या 23. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधार संकेत देवरुखकरने गोलंदाज दर्शील साळगावकर वरती विश्वास दाखवला आणि त्याच्याकडे आता चेंडू सुपूर्द केलाय. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत जियाडाव आणि थर्ड अंपायर म्हणून आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये नासिर शेख असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दर्शीलचा पहिला बॉल प्रथमेश पवार यांच्या बॅट मधून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. आलाय षटकार. या विभागाचे कार्यसम्राट शाखा प्रमुख माननीय श्री जयसिंग अप्पा भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. या विभागाच्या नगरसेविका सुप्रियाताई दळवी यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. ताई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आपण व्यासपीठ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. तसंच प्रेम असं सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. मायाची आणि प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद ताई. पुढील सन्मान केला जातोय ग्रेसीताई सिंग यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. ताई आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ताईंचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. उपस्थित सर्व मान्यवरांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. पुढील सन्मान केला जाईल पुढील सन्मान व्यासपीठावर केला जातोय ज्यांनी कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा केली. गेली 20 ते 30 वर्ष टेनिस क्रिकेट आणि सुरेशजी बने एक वेगळं समीकरण निर्माण झालं आपल्याच विभागातील सर्व खेळाडूंना. अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांनी संधी दिली नेहमी आमच्या स्मरणात राहतील कैलासवासी सुरेशजी बने आणि त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलाय. विजयजी बने आणि त्याचप्रमाणे मिसेस बने यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. एक मोठं योगदान टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या व्यक्तीने दिलं त्यांचं नाव म्हणजे कैलासवासी सुरेशजी बने.
आणि त्या बणे परिवाराचा हा विशेष सन्मान या स्पर्धेनिमित्त आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावर केला जातोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने आणि कैलासवासी सुरेश बणे यांच्या नावाने देखील एक संघ मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल. सुरेश बने 11 त्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेनिमित्त. आता जातोय मॅचच्या दिशेने. लगातार 3 बॉलवर 3 षटकार आलेत प्रथमेश पवारच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये. मागील षटकाचा विचार केला तर शेवटचे 3 चेंडू होते प्रथमेश मयेकरच्या बॅटमधून षटकार आले होते. या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडूंवर 3 षटकार टोकलेत प्रथमेश पवारने आणि त्यानंतर आता धावा झाल्या धावफलकावर 42 धावा धावफलकावर. आता संधी आहे, बॉल हवेत. संधी आता गमावली आहे. फलंदाजाला मिळाले जीवदान. प्रथमेश मयेकर 1 धाव कंप्लीट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 43 ऑन बोर्ड. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 43 ऑन बोर्ड. 43 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात झाली आहे. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून धावा येत आहेत. कारण 2 प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये. एक आहे प्रथमेश मयेकर, दुसरा आहे प्रथमेश पवार. नाना इंडियन स्टेट प्रीमियर लीग या संघाचा विजेत्या संघाचा खरेदीदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा नाना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात करून दिली आहे. नवीन गोलंदाज आहे प्रणय. प्रतीक नवीन गोलंदाज आहे. ओव्हर नंबर 3 माझ्या समवेत आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टेक्निकल टीम. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेऊन लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल फरार. मिळतील धावा 4. आलाय चौकार. चौकार आलाय. चांगली सुरुवात. या ओव्हर मध्ये देखील धावा येत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चौकार. प्रथमेश मयेकरच्या बॅटमधून क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण. टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टेक्निकल टीम. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली या स्पर्धेमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा आता पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बॅटची वरची कडा घेऊन बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन धावा मिळणार आहेत 4. आलाय चौकार आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 51 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 फलंदाज आणि दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून धावा येत आहेत. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. सकाळच्या सत्रातील पहिल्याच सामन्यामध्ये ऑनलाईन देखील प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या महासंग्रामामध्ये. नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिलं तर जिंकला होता श्री दत्तकृपा 11 या संघाने. संकेत देवरुकर या संघाचे संघ मालक आयकॉन खेळाडू म्हणून सुशांत गुरवकडे आपण पाहतोय आणि लगेचच त्यांनी निर्णय घेतला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे या मॅच मध्ये. परंतु दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. बॅटमधून धावा येत आहेत दोन्ही फलंदाजांच्या. प्रथमेश पवार, प्रथमेश मयेकर इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल बरोबर टप्प्यावर. प्रतीकचा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. कमबॅक करतोय प्रतीक देखील. प्रतीक कदमला आपण पाहतोय. बेस्ट वसाहत परळ मधील हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी तो करतो. ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि हा बॉल पहा ना काय प्रचंड वेगातला पाहायला मिळाला. बरोबर टप्प्यावर हा बॉल पाहायला मिळाला प्रतीकचा. डॉट बॉल. 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केले. धावा झाल्या धावफलकावर आता 51 ऑन बोर्ड. हो यावेळेला पायावर जाऊन आदळलाय. प्रचंड वेगातला चेंडू. आणखीन एक आता डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक केले. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर पुढील दोन्ही चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळले प्रतीक कदमने. 51 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकांचा सामना आहे. 25 मिनिटांच्या आतमध्ये 5 षटक समाप्त करणं गरजेचं आहे. अथवा जे शेवटचं षटक आहे त्या शेवटच्या षटकामध्ये जो 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरचा एक्स्ट्रा खेळाडू तो आता आतमध्ये येईल. आपण याची देखील नोंद घ्या.
यावेळेला चेंडूला सन्मान दिला, बॉलला हलक्या हाताने ढकल, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या एकाने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर 52, 52 ऑन बोर्ड. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रतीक कदमने या ओव्हरमध्ये 5 चेंडू हाताळत असताना. कमबॅक करतोय संघ टीम श्री दत्त कृपा 11. कारण ते करणं देखील गरजेचं आहे. त्यांना देखील ठाऊक आहे किती महत्वाचा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण मैदानामध्ये उतरलोय. नेक्स्ट बॉल. ओ हो, आणखीन एक प्रचंड वेगातला चेंडू पाहायला मिळालाय. बरोबर टप्प्यावर हा बॉल देखील पाहायला मिळतोय आणि आता डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. म्हणजेच काय, आता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धाव फलकावर 52. 52 धावा धाव फलकावर. लकी शेख नवीन गोलंदाज आहे. षटक क्रमांक 4. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 52. चांगली सुरुवात केली आहे टीम सियासारा 11 या संघाने. धावा येत आहेत, धावा येत आहेत, धावा येत आहेत दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून. लकीचा पहिला बॉल चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. वाईडिश लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचतायत. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 53. 53 धावा धाव फलकावर झालेत. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. पहिला चेंडू लकीचा, त्या बॉलवर एकेरी धाव कंप्लीट केली आहे. सियासारा 11 आणि त्यांच्या विरुद्ध श्री दत्त कृपा 11. 12 संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. एकच लक्ष आहे या 12 संघांच्या संघ मालकांचं की हे चषक आहे जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक, त्या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरायचंय. तो प्रयत्न प्रत्येक खेळाडू करेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लकीचा पुढचा बॉल स्ट्राइक डाउन दी ग्राउंड. प्रथमेश पवार नानाच्या बॅट मधून रुबाबदार, धमाकेदार, दमदार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावा झाल्या धाव फलकावर 59. 59 ऑन बोर्ड. आणखीन एक बॉल त्याच दिशेने, त्याच बॅटने, त्याच बॉलला, त्याच गोलंदाजाला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन धावा मिळणार आहेत 6. षटकार. ओ यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. प्रथमेश पवार इज ऑन फायर नाऊ. चौकार. 4.
धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. चर्चेत आहे हा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात. त्या खेळाडूचं नाव आहे प्रथमेश पवार आणि आता धावा झाल्या धाव फलकावर 69 69 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. वाव 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 वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. सिक्सर. थँक्यू 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 डीजे. 11 बॉल मध्ये नॉट आउट. 46 धावांवर बॅटिंग करतोय प्रथमेश पवार. नाना. हो 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 हो, यावेळेला चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती धाव आता कंप्लीट केली जाईल. एक धाव कंप्लीट केली आणि धाव संख्येचा विचार केला तर आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. बाईकची ही धाव असणार आहे आणि 76 76 धावा धाव फलकावर झालेत. थँक्यू डीजे मास्टर. आणि 4 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 76 76. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली होती. फिल्डर आहेत, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. आणि प्रतीक यांच्यासाठी एक पारितोषिक आलं होतं परंतु या बॉलवर धावा मिळणाऱ्या 4 आणि या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरलाय प्रथमेश पवार. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. अर्धशतक मंजिल उन्हीं को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसले से उड्डाण होतीये. प्रथमेश पवार मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्याच बॅट मधून धावा आल्या. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातो दोन्ही प्रथमेश कडून आणि विकेट जर पटकावली तर 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल सुदेश सकपाळ यांच्याकडून या गोलंदाजाला. परंतु आणखीन एक बॉल सरळ रेषेमध्ये निघून चाललाय 6 धावांसाठी. सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. 86 ऑन बोर्ड. 4.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 86 86 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. बॅट मधून धावा येत आहेत दोन्ही फलंदाजांच्या. सियासारा 11 ज्यावेळेला कव्हरची दिशा संधी आहे ती देखील संधी गमावली आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. संधी होती, संधी गमावली आणि त्यानंतर मात्र बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय. धावा झाल्यात आता धाव फलकावर 90 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. संधी गमावली आणि त्यानंतर मात्र चौकार आला. 90 धावा धाव फलकावर झाल्यात. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील आउट ऑफ द पार्क जाणार आहे. लॉंग ऑनच्या ठोक्यावरून 6 धावा. सिक्सर.
चला पुढील सामना अर्णव मराठा आणि चिंतामणी 11 वीर वॉरियर्स. ज्यावेळेला पुन्हा एकदा कव्हरची दिशा, बॉल पुन्हा एकदा निघून जातोय 6 धावांसाठी. षटकारांचा पाऊस पडलाय वाघानं. काय बघतोस वाघानं? सिक्सर. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 102. 102 धावा धाव फलकावर. दोन्ही ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॅट मधून धावा येत आहेत. प्रथमेश पवारच्या नानाची बॅट बोलली आहे. धावांचा डोंगर रचला. 18 बॉल मध्ये नॉट आउट 72 धावा प्रथमेश पवारच्या बॅट मधून. पहिला बॉल प्रथमेश मयेकरच्या बॅट मधून. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या सर्व टेक्निकल टीमचं देखील कौतुक करावं लागेल, कारण जो ऑन स्क्रीन आपण जो स्कोर कार्ड आपण पाहतोय आयपीएलच्या धर्तीवर अथवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जो स्कोर कार्ड वापरला जातो तशाच पद्धतीचा तसाच दिसणारा स्कोर कार्ड देखील पाहायला मिळतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. खूप सारी मेहनत घेतली आहे टेनिस क्रिकेट डॉट इन संपूर्ण टेक्निकल टीम. यावेळेला फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत. फिल्डर प्रति कदम बॉल कलेक्ट केला. लगेचच त्यांनी थ्रो केला. एक धाव कंप्लीट केली आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात 109. 109 ऑन बोर्ड. चला टीम अर्णव मराठास आणि चिंतामणी 11 वीर वॉरियर्स बोथ द कॅप्टन्स कम ऑन स्टेज. स्लोअर 1 बॉल. गतीमध्ये परिवर्तन. फटका फसला होता. फिल्डरची चुकी. चुकीला माफी नाही. बॉल 6 धावांसाठी. सिक्सर. धन्यवाद 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 डीजी मास्टर. चला अर्णव मराठा कॅप्टन आपण लगेचच यायचंय व्यासपीठावर. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. स्लोअर 1 बॉल. गतीमध्ये परिवर्तन. संकेत देवरुखकर कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर एकेरी धाव आली आणि तिसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र चौथा चेंडू आता निर्धाव आलाय. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 115 धावा धाव फलकावर. यावेळेला बसून फटका खेळण्याचा प्रयत्न. गुडघ्यावर बसून स्टायलिश अंदाजामध्ये प्रथमेश पवार सातत्याने अशा पद्धतीचे फटके खेळतच असतो, परंतु आता फटका फसला होता. चांगला बॉल संकेत देवरुखकरने हाताला. पायावर जाऊन बॉल आदळला आणि हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 115 धावा धाव फलकावर. 115 ऑन बोर्ड. एकशे 15 झाले धाव फलकावर. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाज आहेत. प्रथमेश पवार त्याच्या बॅट मधून धावा आल्या. चांगली साथ दिली प्रथमेश मयेकरने देखील प्रथमेश पवारला आणि त्याच्या जोरावरच आपण पाहिलं तर आता धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय. एकशे 15 धावा धाव फलकावर झालेत. नेक्स्ट बॉल. फ्लायटेड डिलिव्हरी आणि त्या बॉल वरती आता फटका फसलाय आणि आता या शेवटच्या ओव्हर मध्ये का होईना गरजेची विकेट गोलंदाजाने मिळवली. प्रथमेश पवार ओयूटी आउट.
धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. परंतु या मॅच मध्ये काय बॅटिंग केली या खेळाडूने, एकटा लढला मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश पवार त्याच्या बॅट मधून धावा आल्या, 78 धावा त्याने केल्या आहेत. प्रथमेश पवार वेल प्लेड. पुढील मॅचचा केला जाईल टॉस. चला व्यासपीठावर टॉस केला जातोय. माझे साथी समालोचक रोशनजी पाताडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. नेक्स्ट मॅच टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध अर्णव मराठाच. ठीक. उमेश परब साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. चिंतामणी वॉरियर्स आणि त्यांच्या सोबत मात्र अर्णव मराठाज. उमेशजी परब साहेब या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते पूर्ण करतील. एका बाजूला महेश आहे, एका बाजूला संकेत आहे. कोण कॉल करतंय? हा, महेश कॉल करेल. म्हणजेच चिंतामणी वॉरियर्स कॉल करणार आहेत. पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्याकडे आपण आता वळणार आहोत. त्याचा टॉस या ठिकाणी होतोय. चला कॉइन स्पिन करूया सामना क्रमांक 2 साठी. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. सो टॉस चिंतामणी वॉरियर्सने जिंकलेला आहे. डीजे जरा 2 मिनिटं. महेश, टॉस जिंकलायस. नवीन पर्व आहे. SVPL गतवर्षीचा तुम्ही विजेता संघ राहिलेला होता. म्हणजे ऍज अ कॅप्टन तुम्ही तो सामना जिंकला होती, स्पर्धा जिंकली होती. पण या स्पर्धेमध्ये काय रणनीती आखून आज आलेला आहात आणि पहिला सामना या मॅच मध्ये खेळताय, तर काय निर्णय असणार आहे या मॅच साठी टॉस जिंकलेला? प्रथमतः आज सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि स्पिरिट गेम खेळा सगळ्यांनी चांगला, कारण का SVPL म्हणजे आपल्या विधानसभेतील सगळ्या मुलांसाठी वर्ल्ड कप आहे. आपण या वर्षभर या टुर्नामेंटची वाट बघत असतो. सो प्रत्येकाने चांगला खेळ, आपापला खेळ दाखवा. आणि बच्चू आणि भाई साथीचा हेड्स ऑफ आहे. या चांगल्या दिवसात त्यांनी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे. सो थँक्यू. आणि आम्ही फिल्डिंग करू. आणि मैदानाबद्दल काय सांगशील? इतकी चांगली सजावट आज मैदानाची बघायला मिळते आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या लोकल खेळाडूंना, आपल्या स्थानिक खेळाडूंना दरवर्षी म्हणजे गेले 2-3 वर्ष आपण जर स्पर्धेचे आयोजन पाहतोय, तर या युवा खेळाडूंना जी संधी मिळते या स्पर्धेनिमित्तानं, तर काय सांगशील? तू एक चांगला खेळाडू राहिलेस, कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये खेळलेलेस, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यास, पण या युवा खेळाडूंना काय संदेश देशील आज या SVPLच्या माध्यमातून? एकच सांगतो, आज क्रिकेट बघा कुठे पोहोचलंय. आज तुम्हाला पण काहीतरी करायचं आहे मैदानात, हे लक्षात ठेवा. आज मला पण काहीतरी करायचं, तेव्हा माझी टीम जिंकणार. असं काही समजू नका मागे हा तो, मला काहीतरी करायचं संघासाठी, त्याही संघ जिंकणार. सो प्रत्येकाने चांगलं खेळा बस. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यासोबत आमच्यासोबत अर्णव मराठा संघाचे कर्णधार संकेत कदम आहेत. संकेत, सर्वप्रथम तर तुला गुढीपाडव्याच्या आणि या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा आहेतच. पण टॉस जर तुझ्या बाजूने निर्णय लागला असता तर तुझा निर्णय काय असता? आणि आज टीम मधून काय या ठिकाणी आत्मविश्वास दिसतोय? कशी तयारी केली आहे ऑप्शन झाल्यापासून, मग त्यानंतर मग सामने कधी आहे ते कळल्यापासून? टीमची जर प्रॅक्टिस झालेली आहे, टीम चांगली आहे आमची, तर बघूया आता 100च्या वरती धावा करण्याचे प्रयत्न करूया आम्ही. आणि या ठिकाणी मात्र मैदान आणि ज्या पद्धतीचं आयोजन दरवर्षी आपली संपूर्ण आयोजन समिती आपल्या युवा पिढीसाठी करत असते. म्हणजे तू एक चांगला खेळाडू आहेस, पण अनेक नवीन नवीन खेळाडू येत असतात आपल्या टीम मध्ये. मग त्या युवा खेळाडूंना मात्र घेऊन खेळावं लागतं, तुमच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना. तर त्यांना काय मेसेज देशील तुझ्या टीम मधल्या आणि बाकीच्या इतर सर्व टीम मधल्या युवा खेळाडूंसाठी? नवीन प्लेअरला चांगला प्लॅटफॉर्म आहे. भाई गवस आणि बच्चू चांगले ऑर्गनाईज करतात. SVPL ही चांगली टुर्नामेंट आहे आपल्या काळचौकी विभागात. तर नवीन प्लेअरसाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्यांनी चांगला हे करायला पाहिजे, चांगली मेहनत घ्यायला पाहिजे. आमच्यामध्ये पण टीममध्ये चांगले प्लेयर्स आहेत, तर बघूया. नवीन प्लेयर्स आहेत, त्यांना पण आम्ही चान्स देऊ. तर बघूया, चांगली प्लॅटफॉर्म त्यांना आहे, तर चांगली कामगिरी केली पाहिजे त्यांनी. आणि समोर जसं आपण पाहिलं की महेश चेंदवनकर सारखा डिफेंडिंग चॅम्पियन कॅप्टन आहे, तर त्याच्या समोर पहिली मॅच आज खेळायची आहे. तर किती धावांचं टार्गेट सेट करण्याचा या 6 षटकांमध्ये प्रयत्न असणार आहे? 100च्या वरती करायचा प्रयत्न करू. बघूया, त्यांच्याकडे चांगले बॅट्समन आहेत, चांगली टीम आहे. चांगल्या टीमला हरवायला जरा मजा येईल. बघूया. तर जास्त वेळ न घेता मात्र तुला सुद्धा शुभेच्छा आहेत. टॉस पूर्ण झालाय. टॉस मात्र चिंतामणी वॉरियर्स या संघाच्या बाजूने निर्णय देताना आपल्याला पाहायला मिळाला. नाणेफेकीचा कौल जिंकून चिंतामणी वॉरियर्स कर्णधार महेश चेंदवनकर यांनी प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू असा निर्णय कळवलाय. तत्पूर्वी आता मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मधून मी इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जातो चालू असलेल्या सामना क्रमांक 1च्या दुसऱ्या डावाकडे. आणि जशी मात्र या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आपल्यासोबत कंटिन्यू असतील. धन्यवाद.
चला फिल्डिंग रचून घ्यायची आहे विनंती असेल टीम सियासारा 11 आणि श्री दत्त कृपा 11. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 36 बॉल आणि या 36 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 116 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर होईल, आपण याची देखील नोंद घ्या. यस, आता या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. प्रथमेश मयेकर षटक क्रमांक 1. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे प्रतीक कदम. नॉन स्ट्रायकिंग एंडला आयकॉन खेळाडू सुशांत गुरव. 36 मध्ये करायचे 116 धावा. कोणता संघ सामना जिंकणार? पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे आणि हा पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर षटकार. नाव आहे प्रतीक कदम. सिक्सर. हो, चांगला बॉल प्रचंड वेगातला आता पाहायला मिळाला. पंचांकडे लाऊड अपील देखील केली. अपील पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉल. पहिल्या बॉलवर सिक्सर. 116 धावांचं टार्गेट सेट केलंय. 116 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. सामना जर बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर. यावेळेला पुलचा फटका. बॉल झालाय गुल. 6 धावांसाठी षटकार. दोन षटकार आलेत. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसरा डॉट. तिसऱ्या बॉलवर देखील षटकार. 12 धावा आता धाव फलकावर. 116 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. नवनाथ गाडवे, प्रथमेश मयेकर, शैलेश हरबळकर, मोहित चावडा आता एकवटले होते. कानमंत्र दिला आता गोलंदाजाला, कारण ते महत्वाचं आहे या मॅच मध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर. प्रतीक कदमच्या बॅट मधून धावा येत आहेत. ओ, यावेळेला चांगला बॉल. चांगला बॉल आहे. चांगला बॉल बरोबर टप्प्यावर. चेंडूने थोडीशी उसळी घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये प्रथमेश पवार. नानाला आपण पाहतोय विकेट किपर म्हणून या मॅच मध्ये. डॉट बॉल. धावा झाल्या धाव फलकावर 12. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय समाप्त. 116 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 6 डॉट 6 डॉट. आतापर्यंत 4 बॉल गोलंदाजाने हाताळलेत. 12 धावा खर्च केलेत. श्री दत्त कृपा 11 बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. सुशांत गुरवला, प्रतीक कदमला सामना जिंकण्यासाठी 116 धावा करायच्या आहेत. ज्यावेळेला पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बरोबर टप्प्यावर हा बॉल देखील. ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू उसळी घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये हा देखील बॉल गेलाय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 16 धावा 12 धावा धाव फलकावर झाल्यात. 116 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. पंचवीस मिनिटांच्या आतमध्ये 5 षटक समाप्त करणे गरजेचं आहे. आपण याची देखील नोंद घ्या. हे स्पर्धेचे नियम आहेत. यावेळेला आणखीन एक मोठा स्ट्रोक. या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळणार आहेत 6. आलाय षटकार.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 18. चांगली सुरुवात, कारण प्रतीक कदमची बॅट बोलली. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून याच ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या चेंडू डॉट, तिसऱ्या बॉलवर षटकार. लगातारचे 2 चेंडू डॉट आल्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवर देखील षटकार आलाय प्रतीक कदमच्या बॅट मधून. प्रथमेश मयेकर 18 धावा त्याने खर्च केले या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये. चला स्पीडअप घ्या, सर्व खेळाडूंना विनंती असेल, कारण वेळेचं देखील बंधन आहे. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026, ज्याप्रमाणे महेश चेनवडकर बुमरोने सांगितलं की हा शिवडी विधानसभेतील सगळ्या खेळाडूंसाठी वर्ल्ड कपच आहे, म्हणूनच की काय तुम्ही खेळा ही स्पर्धा, मन लावून जिद्दीने खेळा ही स्पर्धा, असाच कानमंत्र महेश चेंदवरकर यांनी मुलाखती दरम्यान दिला. जेव्हा टॉस झाला, टॉस देखील जिंकला टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्स या संघाने, आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय नेक्स्ट मॅच मध्ये महेश चेनवडकर. संकेत कदम, प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत सुपूर्द करा, विनंती असेल. अर्णव मराठाज, बबन शेठ साळगावकर यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. शैलेश पांचाळ नवीन गोलंदाज आहे, ओव्हर नंबर 2. आणि त्याचप्रमाणे भाई मार्गे यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल संधी, आणि बॉल मात्र जर आपण पाहिलं तर आता निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. शैलेश पांचाळचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर चौकार आलाय सुशांत गुरवच्या बॅट मधून. धावा करायचे 116, धावा झाल्यात 22. 22 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल, आता फटका फसलाय, संधी आहे, परंतु गॅप मधून एक टप्पा घेत बॉल गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. बॅक टू बॅक दुसरा सुशांत गुरवच्या बॅट मधून. चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, बरोबर पुल करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. एक टप्पा घेत बॉल निघून गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. 26 धावा आता धाव फलकावर. 116 धावा करायच्या. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये प्रथमेश मयेकरने बॅटिंग केली, प्रथमेश पवारची बॅटिंग तुम्ही पाहिली. वैयक्तिक या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 78 धावा केल्या प्रथमेश पवारने. हो, यावेळेला उंची जास्त गाठली आहे, लांबी देखील गाठली, आणि बॉल फरार. मिळतील धावा 6. आलाय SVPL षटकार. धावा येत आहेत, धावा येत आहेत. धावांसाठी चालू असलेली धाव मैदानामध्ये पाहायला मिळते. सुशांत गुरवची बॅट बोलली या ओव्हर मध्ये, कारण पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले, तिसऱ्या बॉलवर आता आलाय षटकार. धावा झाले धाव फलकावर 32. 32 धावा धाव फलकावर. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. ऑरेंज आर्मी, सियासारा 11, संतोषजी झगडे अँड कंपनी, आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला आपण पाहिलं तर संघ खेळताना पाहायला मिळतोय श्री दत्त कृपा 11, संकेत देवरुकर अँड कंपनी. हे संघ मालक आहेत या संघाचे, आणि त्या संघ मालकांचं देखील लक्ष आहे या स्पर्धेवर. प्रत्येक बॉलवर आपण पाहतोय स्पोर्टिसॅक हा लोगो, आणि त्याच्या सोबतच शिवसेना प्रमुख चषक हा लोगो देखील प्रत्येक बॉलवर पाहायला मिळतोय. अशी विशेष डिझाईन केलेले बॉल देखील पाहायला मिळते त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड. पहिली विकेट, पहिला धक्का. सुशांत गुरव बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले, बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला होता, आणि त्यानंतर बॅटची कडा घेऊन बॉल निघून गेला बरोबर यस्टॅनवर. विकेट आली आहे मोठी. हा मोठा धक्का टीम श्री दत्त कृपा 11 पाहना लगेचच नाराज देखील झाला प्रतीक कदम, ज्यावेळेला सुशांत गुरवची विकेट, आणि त्यानंतर प्रतीक कदम नाराज झाला. आणि आता नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये, स्वतः संघ मालक कॅप्टन संकेत देवरुकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. बॅटिंग करावी लागेल, कारण सुरुवात तर चांगली झाली आहे. 32 धावा धाव फलकावर झालेत. 1 गडी माघारी परतलाय. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 116 धावांचं टार्गेट सेट केलं पहिल्या डावामध्ये. जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर हा स्पर्धेचा नियम आहे, त्याकडे देखील लक्ष द्या.
काळ चौकीचं ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान आणि याच मैदानात हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत देवरुकर नवीन बॅटर 32 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. पाण्याची व्यवस्था केली आहे मैदानामध्ये. मैदानामध्ये पाणी आहे सर. आपण आहोत भारतातील महाराष्ट्रातील मुंबईतील क्रिकेटची पंढरी बनून ज्या नगरीला ओळखलं जातं असं अभ्युदय नगर आणि याच अभ्युदय नगर मध्ये हा ऐतिहासिक सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पहा प्रत्येक गोष्टीकडे आयोजन समितीचं देखील लक्ष आहे. जे मैदान आहे त्या मैदानाच्या आतमध्ये अशी एक जागा आहे त्या जागेवरती आपण पाहिलं तर पाण्याची देखील व्यवस्था केली गेली आहे. प्रत्येक गोष्टीकडे आयोजन समितीचं लक्ष आहे. 32 धावा धावफलकावर 32 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. टीम श्री दत्त कृपा 11. पहिलाच बॉल प्रचंड वेगातला पाहायला मिळाला. शैलेश पांचाळ कमबॅक करून दिले कारण विकेट गरजेची होती. ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. शैलेश पांचाळने नवीन बॅटर आला. संकेत देवरुकर कॅप्टन आहे. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच काय बॉल मैदानाच्या बाहेर. 4 धावा चौकार. आता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 36 धावा धावफलकावर. प्रथमेश मयेकर नवीन गोलंदाज आहे. ओव्हर नंबर 3. 116 धावा धावफलकावर. 36 धावा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आता या डावामध्ये 116 धावांचं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये. सुरुवात तर चांगली करून दिली होती सुशांत गुरव आणि प्रतीक कदमने या मॅच मध्ये. या डावामध्ये बॅट मधून धावा येत होत्या प्रतीक कदमच्या, परंतु सुशांत गुरवची विकेट मागील ओव्हर मध्ये शैलेश पांचाळने मिळवून दिली आणि त्यानंतर मात्र आता तो जल्लोष साजरा केला जातोय टीम सियासारा 11 या संघाकडून. 36 झाल्या धावफलकावर. 1 गडी माघारी परतल्या. धावा होऊ शकतात इथून पुढे या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल होता. संधी आहे. प्रयत्न चांगले केले होते परंतु बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. चौकार आलाय. चांगली सुरुवात. पहिल्याच बॉलवर चौकार. धावा झाल्या 40. 1 गडी बागारी परतलाय. 2.1 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. प्रथमेश पवार, प्रथमेश मयेकर, शैलेश पांचाळ, प्रणित मोरे, नवनाथ गाडवे, विशाल गुप्ता, अजय नायडू, हर्षवर्धन साळुंके, मयूर वाघेला देखील इन ऍक्शन आपण पाहतोय. सचिन गुप्ता, मोहिल चावडा, शैलेश हरमळकर, धनंजय विवारे आणि ओमकार गुरव, संतोष जगडे आणि कंपनी टीम सियासारा 11.
श्री दत्तकृपा 11 या संघाचा विचार केला तर संकेत देवरुकर स्वतः कॅप्टन आहेत, संघमालक देखील आहेत, आयकॉन खेळाडू म्हणून सुशांत गुरव आपण पाहतोय या मॅच मध्ये. संकेत देवरुकर, किरण कदम, लकी शेख, दर्शील साळगावकर, प्रणय शिंदे, चेतन, सचिन भाताडेला देखील इन ऍक्शन पाहतोय आपण या मॅच मध्ये. आता हा बॉल व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अभिषेक अंबोले, पीरजादा खान, गणेश पायार, विनीत कालिंगर, मयूर साळुंके आणि आकाश असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात टीम श्री दत्तकृपा 11 या संघामधून. चांगली संघ बांधणी केली, खेळाडू लिलाव प्रक्रिया पार पडली आणि त्या लिलाव प्रक्रियेदरम्यान चांगली संघ बांधणी केली होती टीम श्री दत्तकृपा 11 या संघाने देखील. फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला पाठवले 6 धावांसाठी सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. धावा झाले धाव फलकावर आता 47 धावा धाव फलकावर. ओहो, यावेळेला बॉल पडल्यानंतर खूपच खाली राहिला होता. विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. स्लोअर वन बॉल आणि या बॉलवर जर आपण पाहिलं तर आता एक धाव कंप्लीट देखील केली आहे. चांगला चेंडू आता पाहायला मिळाला प्रथमेश मयेकर कडून. तो देखील कमबॅक करतो या मॅच मध्ये. करणं देखील गरजेचं आहे. धावांचा विचार केला तर धावा झाल्या धाव फलकावर आता 48 धावा धाव फलकावर. चांगला बॉल प्रचंड वेगातला प्रथमेश मयेकर कमबॅक केले या मॅच मध्ये. आता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 48, एक गडी बाद. शैलेश पांचाळ नवीन गोलंदाज आहे. ज्या गोलंदाजाने दुसरं षटक हाताळलं होतं, महत्वाचं षटक, त्या ओव्हरमध्ये विकेट देखील आली होती सुशांत गुरवची आणि तोच गोलंदाज आता हे 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावांचा विचार केला तर धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 ऑन अ बॉल, लॉस ऑफ 1 विकेट. टीम श्री दत्तकृपा 11 हे महत्वाचं षटक असेल या मॅच मधील. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रतीक कदमला 48 धावा धाव फलकावर. 116 धावा करायच्यात या मॅच मध्ये. शैलेशचा पहिला बॉल
निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 सिक्सर. थँक्यू. पहिल्याच बॉलवर षटकार प्रति कदमच्या बॅट मधून आणि पुढच्या बॉलवर देखील तेच चित्र, तीच बॅट, तोच बॉल. निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार प्रति कदमच्या बॅट मधून. धावा झाल्यात आता धाव फलकावर 60. 60 ऑन बोर्ड. 116 धावांचं टार्गेट. शैलेश पांचाळ ज्या गोलंदाजाने दुसऱ्या ओव्हर मधील 4थ्या बॉलवर सुशांत गुरवची विकेट आणि त्यानंतर मात्र आता 4थ्या ओव्हरचे पहिले 2ही बॉल बाहेर गेलेत. प्रतीक कदम इज ऑन फायर नाव. ओ यावेळेला खूपच उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पुल करण्याचा प्रयत्न प्रतीकने केला होता परंतु हा डॉट बॉल आहे. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली जाईल कारण भरपूर चेंडूने उसळी देखील घेतली होती. ज्यावेळेला संधी आहे विकेट किपर बॉलच्या खाली. यस, टिपलाय झेल, संपुष्टात आलाय फलंदाज प्रतीक कदमचा खेळ. विकेट. नवीन बॅटर आहे लकी शेख. शैलेश पांचाळ धावा खर्च केल्या जरूर होत्या पहिल्या 2 बॉलवर. त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर लगेचच विकेट आली. प्रतीक कदम माघारी परतलाय. नवीन फलंदाज लकी शेख, मॅन फ्रॉम परेल. लकी शेख, समर शेख सध्या चर्चेत आहेत हे दोन्ही खेळाडू. ज्यावेळेला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न मयूर वाघे. चांगली फिल्डिंग. मिड विकेट रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट केली आहे. वन 61 धावा धाव फलकावर झाले. 2 गडी माघारी परतलेत. 116 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे मॅच बनू शकते. आता हा पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. 1 फॉर दी ओव्हरची आता वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला. धावांचा विचार केला तर धावा झाल्या धाव फलकावर 62. 62 धावा धाव फलकावर. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले. त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर लगेचच विकेट मिळवली शैलेश पांचाळने फलंदाज प्रतीक कदमची. आणि त्यानंतर मात्र तो जल्लोष. दोन्ही सलामीवीर बॅटर शैलेश पांचाळनेच मैदानाच्या बाहेर पाठवलेत. ज्यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, बॉलला पाठवले 6 धावांसाठी. संकेतने षटकार.
थँक्यू डीजे मास्टर. धावा झाल्या धावफल कव्हर 68, लॉस ऑफ 2 विकेट. टीम श्री दत्त कृपा 11. आता मॅचचं समीकरण पूर्णच बदललंय कारण चेंडू शिल्लक आहे शेवटचे 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे या मॅच मध्ये अठ्ठेचाळीस धावा अजून करायचे 12 बॉल मध्ये. चला वेळेवर देखील लक्ष द्यायचंय सर्व खेळाडूंना विनंती असेल कारण 5 ओव्हर मध्ये तुम्हाला 25 मिनिटांमध्ये हे 5 षटक समाप्त करायचे. आपण याची देखील नोंद घ्या. वेळेवर देखील लक्ष द्या अथवा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हा स्पर्धेचा नियम आहे. नवनाथ गाडवे नवीन गोलंदाज आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट विश्वाचा हा आणखीन एक सितारा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कारण या खेळाडूकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. या खेळाडूकडे 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 48. 12 मध्ये 48 धावांची गरज. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 6 षटकार. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. लकी शेख लकी ठरेल का या मॅच मध्ये? टीम श्री दत्त कृपा 11 या संघासाठी पाहायचंय. ओ यावेळेला चांगला स्ट्रोक. मयूर आहे, चांगली फिल्डिंग. मयूर यासाठी ओळखला जातो. ड्रम टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तो करत आलाय. आता देखील चांगली फिल्डिंग तो करतोय या मॅच मध्ये. मयूर वाघेला आपण पाहतोय 75 ऑन बोर्ड. 10 मध्ये करायचे 41 कारण 12 मध्ये 48 ची गरज होती. पहिल्या बॉलवर षटकाराला, दुसऱ्या बॉलवर एकेरी धाव. आता मॅचचं समीकरण बदललंय. यावेळेला संकेत देवरुखकर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार. थँक्यू डीजे मास्टर. धावा येत आहेत संकेत देवरुखकरच्या बॅट मधून. द कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. कर्णधार संघ मालक मैदानाच्या आतमध्ये त्याच्याच बॅट मधून धावा येत आहेत. 116 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. आता धावा झाल्या धावफल कव्हर 81, 81 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम श्री दत्त कृपा 11. चांगली मॅच रंगली आहे. स्पर्धेचा पहिला सामना. उत्साहवर्धक वातावरण संपूर्ण मैदानामध्ये. संपूर्ण मैदान भगवमय झालंय कारण तुम्ही पाहता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. स्लोअर वन बॉल पिक करत असताना सरळ संकेत देवरुखकरने ठोकलाय आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. येस त्यांच्या मागून सातत्याने कानमंत्र दिला जातोय प्रथमेश पवार कडून गोलंदाज नवनाथ गाडवेला. या बॉलवर देखील चिमणी उडाली. बुर्र बॉल चाललाय दूर 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 खूप दूर. षटकार. धन्यवाद डीजे. 93 धावा धावफल कव्हर 93 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 4.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. या ओव्हर मध्ये पूर्ण मॅचचं समीकरण बदलून गेलं कारण या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये 25 धावा खर्च केल्या गोलंदाज नवनाथ गाडवे यांनी. या वेळेला आहे लालबाग परळ. बॉल जाईल सरळ 6 धावांसाठी. षटकार.
धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. धावांचा डोंगर रचला होता पहिल्या डावामध्ये प्रथमेश पवार आणि प्रथमेश मयेकरने. परंतु मित्रांनो, हे आहे क्रिकेट आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकामध्ये अशा धावा बनू शकतात. आता या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 31 धावा खर्च केल्या गोलंदाज नवनाथ गाडवेने. महागडे षटक, कारण लगातारच्या 4 बॉलवर 4 षटकार. संकेत देवरुखकर इज ऑन फायर नाऊ. कॅप्टन आहे या संघाचा, संघ मालक, टीम ओनर. मॅचचं समीकरण आता बदलून गेलंय. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 17. लास्ट 6 बॉल 17 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. विशाल गुप्ता हा नवीन गोलंदाज आहे. 6 मध्ये करायचे 17 धावा. ऑन स्क्रीन टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टेक्निकल टीम, खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. जे ग्राफिक्स आहेत ना, ते ग्राफिक्स देखील लक्ष वेधून घेतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नुकतीच आपण पाहिली तर T20 विश्वचषकाची स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये देखील फील द थ्रिल अशाच पद्धतीचं ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर मात्र टेनिस क्रिकेट .in च्या संपूर्ण टेक्निकल टीमने याच्याविषयी अभ्यास केला, प्रयत्न त्यांनी देखील केले आणि नवीन विशेष संकल्पना संतोष नाणेकर आणि टीमने देखील आणली. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये असे ग्राफिक्स पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 6 बॉलचा काही शिल्लक आहे. 17 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज आहे विशाल गुप्ता. 6 बॉल मध्ये 17 धावा होतील का पाहायचंय, कारण पहिला सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर. धनंजय व्यवहारे साहेब देखील आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत. स्वतः पोलीस उपनिरीक्षक आहेत. आज या क्रिकेटसाठी सुट्टी आहे. आज काही असेल, सुट्टी टाकायची, क्रिकेटचा मधुमुरात आनंद लुटायचा. 6 बॉल मध्ये 17. पहिला बॉल फ्लायटेड डिलिव्हरी. त्या बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. एका हातामध्ये प्रेक्षकाने टिपलाय झेल आणि हा षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. एक्स्ट्रा कव्हरची दिशा आणि प्रेक्षकांचा देखील इकडे उत्स्फूर्त असा प्रतिसाद. हो, यावेळेला फटका फसलाय. संधी आहे आणि संधी यशस्वीरित्या शैलेश हरमळकर बॉलच्या खाली. म्हणजेच काय, विकेट. फलंदाज लकी आउट. थँक्यू डीजे मास्टर. लकी शेखने चांगली बॅटिंग केली. 5 बॉल मध्ये 14 धावा त्याने केल्या. आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चेतन बॅटिंग साठी आलाय. 4 बॉलचा काही शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 11. पहिलाच सामना आणि पहिल्या डावामध्ये 115 धावा बनवल्या होत्या. टार्गेट सेट केलं 116 धावांचं. आता 4 बॉल मध्ये धावा करायचे आहेत, फक्त 11. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. नवीन फलंदाज आहे चेतन. विकेट मिळवून दिले गोलंदाजाने. विशाल गुप्ताला आपण पाहतोय. हो, चेतन मैदानाच्या आत, बॉल मैदानाच्या बाहेर. 6 षटकार. दोन षटकार आलेत या ओव्हर मध्ये. विकेट देखील आली आहे. कमबॅक करावा लागेल विशालला. हा बॉल सोडून दिलेला चेंडू. हो, चांगला बॉल आहे. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय आता हा विशाल गुप्ता. आता रिव्ह्यू घेतलाय. येस, व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाईल. बॅटिंग करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय, त्याची पडताळणी केली जाते. मॅच ऑफिशियल्स तर डंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर नासिर शेख सर,
त्याची संपूर्ण पडताळणी करतील. व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाते. मॅचचं समीकरण पूर्णच बदलून गेलं, कारण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं प्रतीक कदम आणि सुशांत गुरव त्याने चांगली सुरुवात करून दिली, त्यानंतर त्याची विकेट आणि त्यानंतर मैदानामध्ये आला स्वतः कॅप्टन संघ मालक, त्याच्याच बॅट मधून धावा आल्या. मागील ओव्हरमध्ये मॅचचं समीकरण पूर्णच बदलून गेलं. 5 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 5 षटकार त्याच्या बॅट मधून त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले आणि त्यानंतर पूर्ण मॅचचं समीकरण बदलून गेलं. विशाल गुप्ता आणि हा विशाल गुप्ता आपण पाहतोय हे शेवटचं षटक तो हाताळतोय. लेग ब्रेक बॉल होता आणि त्यानंतर मात्र स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते सर सूर्यकांत डाव, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू आहे. रिव्ह्यू लॉस्ट. हे भारतातील नामवंत पंच आहेत सर सूर्यकांत डाव, त्यांनी जो निर्णय दिला तो डिसिजन फायनल, असंच थर्ड अंपायरने देखील सांगितलंय. डॉट बॉल. आता मॅचचं समीकरण पूर्ण बदललंय. 2 बॉल मध्ये धावा करायचे 5. प्रेक्षकांना देखील अशाच सामन्याची गरज असते. महेश चेंडवरकर, रवींद्र चेंडवरकर नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन. चांगली संघबांधणी केली आहे चिंतामणी 11 या संघाने देखील. फ्लाइटेड डिलिव्हरी, संधी आहे, संधी गमावली आहे आणि हा बॉल निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल नवनाथ गाडवे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हे क्षणचित्र पाहायला मिळतात. प्रयत्न चांगला केला होता नवनाथ गाडवे आणि त्यानंतर मात्र त्यांच्याकडून थोडीशी चूक झाली. बॉल फरार झाला 4 धावांसाठी. आता शेवटचा बॉल आहे आणि एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना बरोबरीत जर सुटला तर मात्र सुपर डोपर होईल ओव्हर. आपण याची देखील नोंद घ्या, असा स्पर्धेचा नियम आहे. एका बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. काही प्रेक्षक म्हणत असतील की श्री दत्तकृपा जिंकू दे, काही प्रेक्षक म्हणत असतील की सियासारा 11 जिंकू दे, पण सगळे प्रेक्षक म्हणत असतील सुपर ओव्हर होऊ दे, कारण आम्हाला असे सामने पाहायचे असतात. हा पहिला सामना आहे या स्पर्धेचा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026. शेवटचा बॉल, एका धावेची गरज. एका बाजूला संकेत देवरुखकर, दुसऱ्या बाजूला संतोष जगडे आणि कंपनी. विशाल गुप्ता त्याच्यावर संपूर्ण संघाची जबाबदारी. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 16 धावा त्याने खर्च केल्यात. 1 विकेट त्याने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे, एका धावेची गरज. प्रथमेश पवार, नाना फिल्डिंग पोझिशन सातत्याने चेंज करत असताना पाहायला मिळतं आणि ते करणं देखील गरजेचं या मॅच मध्ये. त्याला देखील ठाऊक आहे किती महत्वाचा चेंडू आहे. पहिला सामना स्पर्धेतील उत्साहवर्धक वातावरण, संपूर्ण मैदान भगवमय झालंय, कारण तुम्ही पाहताय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026. शेवटचा बॉल, एका धावेची गरज. विशाल गुप्ता स्ट्रायकिंग एंडला बॅटर चेतन. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय टीम श्री दत्तकृपा 11. अभिनंदन टीम श्री दत्तकृपा 11, हळद टीम सियासारा 11. धन्यवाद डीजे. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या 12 खेळाडूंना आणि संघ मालकांना विनंती आहे, जेव्हा सामना संपेल तेव्हा सामना संपल्यानंतर मात्र तुम्ही मैदानामध्ये जाल तेव्हा मात्र एका लाईनीमध्ये आपण खेळाडूंना हस्तांतरण करून म्हणजेच हँडशेक करून आपण बाहेर यायचे, आपण याची देखील नोंद घ्यायची आहे.